तर मित्रांनो आता नवरे तर पुढे गेले. नवरे बरोबर तुम्हाला सांगतो पांडू, पूजा, मॅडम, साक्षी ही सारे गेल्यात. संध्याकाळ झाली आता आमचं चालू सकाळ उरका उरकीचं. पण मी काय म्हणतोय 2ला उठायचंय बाप्पा, 2ला उठायचंय, 4ला आंघोळ्या करायच्यात आणि परत 6ला तर इथनं निघायचं. पांडू येणार आहे. मी काय म्हणतोय माहिती आहे का, हे आता किती वाजल्यात, 1 वाजले. तासासाठी कशाला ह्यांनी झोपावर होय सुरुवात करायची लगेच. काय आता कोणाचं काय काय चालू आहे तुम्हाला दाखवतो मी. आता इकडं काकी काय चालू आहे, जेवण बसला होता. जेवण. सकाळ लवकर उठाय तू लगेच झोप काके काय माझ्यावर जीव झोपायला लागली. आईने कसं बरं लगेच मनाव घेतलं, लगेच झोपली. तसं केशवला मी बोलवून घेतलंय, इकडे ये म्हणलंय. गाड्या नाही त्या सकाळ जायचं या. केशव माझ्या 4 चाकी तुला न्यायला एक काम करतो घे, ती चावी तुझ्याकडे देतो. उद्या 2-3 खेपा करायच्या 4 चाकीच्या काय. त्यासाठी तुला दाजी बरं आहे का, दाजी सकाळी निघायचं लवकर झोपा. बघितले का इकडे बघ की मेहंदी दाजी काढते कसं खुर्ती मगाशी काय विषय झाला माहितीये का. ताई घरात ना आली, ताई म्हणली पिल्लू तुझ्या हातावर मेहंदी काढायची राहिली. बर का, मला पण वाटलं की दाजीला म्हणली काय की पिल्लू तुझ्या हातावर मेहंदी काढायची राहिली. काय म्हणला दाजी तुम्हाला ताई पिल्लू म्हणती. दाजी बी लगे असं करायला लागलं, मला पिल्लू मला पिल्लू. गपला का तर ताई काय म्हणती, तुम्हाला नाही तुम्ही ग बसा माझ्या शंभू तिकडे. दाजीला 4 मासात अपमान झाला काय तुमचा. दाजीला पण खुश झाले. लय दिवसात ना मला पिल्लू का ग पिल्लू म्हणले म्हणून काय होतंय तू. लाजली मग. बरं का हे शंभूचे मित्र हो का कशी झोपल्यात. पाऊस वर गेलती स्लॅपवर झोपायला. हे शंभू झोपलाय. हे शंभूचा एक मित्र, इथला दुसरा मित्र हेडफोन लावून घ्या ह्यांचा हात लावा ह्यांच्या हाताला समजायच्या आता पायाला. ह्याला पांघरून द्या बरं का, पांघरून द्या. पोरं वर झोपली होती पण पाऊस आल्यामुळे खाली आल्यात. चौघजण झोपीत राहणार आहेत आता. हा त्यांना मेहंद्या लावा. ती म्हणाय नको आम्हाला परक समजले किंवा आम्हाला हे केलं, आमची काळजी केली नाही. लका म्हणली पाय तुझ्या घरच्यांना काळजी, झोपी तर रंगवलं. पण काय झालं ती पण झोपेत होती पायच रंगवलं हात सोडून. मग ती पण झोपेत माऊली इथं झोपलाय. शिपाय न तुम्ही राखण करा घराचे. काढला का हा हे का गणपती बरोबर. ही पण भारी वाटतंय असा काय विषय नाही. हे पण गणपती मस्त मस्त आहे ना काके. ताई दाखव तुझ्या हातावर मेहंदी. धुवून काढतो म्हणला आणि तिथं बनवतो. नको म्हणलं माझ्या भावाने इतक्या मेहनत. तसं नाही भावाचं नाही पण गणपती देवच आहे ना. ती अपमान झाले काय तुला सांगतो त्याचा अपमान माझा अपमान. कुठे राहिली आपल्याला आता तवा. हे असे समजे झोपलेत बघा. इकडलं नियोजन म्हणजे बाहेरचं आताशी दाखवलं, आतलं दाखवायचंय आता. हे बघितलं असं. पण पाऊस लय आलाय बरं का मित्रांनो. पाऊस आला म्हणजे आता हे आतमध्ये दाखवतो. सासूबाई इकडे झोपल्यात पांडूच्या. इकडं आमची ही झोपली छकू. इकडं जंबरनाथ. इकडं कार्तिकी झोपली. इकडं आमचा गुड्डा झोपला. बघितले का असे झोपल्यात. इकडं माझं ओम झोपला. इकडं दुग्या माव झोपलाय. बघितलं दुग्या माव बांगड्या लय खेळले आज. हे ह्याच्या हाताला लागलेलं आहे बघा. गाडीत बोट घावल्यात. दवाखान्यात आणलाय त्याला. ह्या खोलीतलं आता नियोजन तुम्हाला आता असं मी दाखवलं बॅटरीने. लाईट कमी आहे ह्या खोलीतलं दाखव. ह्या तर खोलीत कोणच नाही. इकडं देव पिव ठेवलेलं आहे. काय तुमचं नियोजन काय दाखवा हात. वहिनीची मेहंदी बघा. मस्त कसं वहिनी बर कसं काय तिकडे बेळगावला करमतंय का नाही. करमतंय का होय. मग काय आता 3 जणी जावा काय म्हणतात जावाच ना. ही आणि ही आणि पूजा ही 4घी जावा आणि आम्ही 4 भाऊ. तर ही 4घी एकत्र आले तर कसं वाटतंय. पूजा गेली तिकडं हा
होय तुम्ही एका साईडला ही एका साईडला तुम्ही एका साईडला काय म्हणले आता आमची पिशवी कपड्याची कुणी नेली कपड्याची पिशवी कुणी नेली कुठे होय एवढं सोटिया कुठे कपडे पिशवी कुठे गेली का गाडीत ही वय पिशवी नेली ह्यात कपडे टाकले वय घाबरली वय आणि ती कशाला घाबरली नाही ते हळदी कुकू लावताना माझ्या हात लाटलाट कापत होता तिचा का तुम्ही बघितलं नाही कसा कापत होता सांगा एकदा डोळ्यात बोट गेला असतं त्या बाईच्या हाताने बांधणार म्हणून हिला हळदी कुकू लावायला जाऊन लय माणसात मोजकच जरी कोणाला हळद कुकू लावायचं तिला म्हणा हिकल्या दारात ना पलीकडनं इकडं आली नाही हिकल्या दारात नाही तुम्ही तिकडनं प्रियंका आली गुपचूप कुकू लावायचं असल्यावर लय माणसात लावायला जाऊन आहो तुम्ही मग आता तुमच्या समोर उदाहरण मला पण माहित नव्हतं कोणी सांगितलं येऊन तुम्ही सांगितलं ना की प्रियंकाच हात लाटलाट कापत होतं इकडे चेहरा पडला तू कशाला काय बी चेहरा नाही ती तुम्हाला हळदी कुकू लावायचं असलं तर एकटीला तिकडे घराच्या मागे न्यायचं आणि तिकडे लावायचं चार माणसात लावायचं नाही तुम्ही काहीतरी उद्या करचाल कळलं का मग कसं हसू आलं बघितलं बघितलं हाती पण मला ही तर तुम्ही हाय म्हणून कमी नाही तर आता पण माझं दाताड फाडलं असतं गच्चूर धरून नेलं असतं तिने घरी असल्या असं गच्चूर धरून कोंबत नेते देवाऱ्याकडे म्हणून मी काय बोलत नाही तुमचा सपोर्ट आहे म्हणून बोलतोय मी ते तर काय झालं अवघड आहे 6 महिने राहिलं 4 महिने राहिलं काय आला लग्नाचा दिवस कशाला नाही इतक्या दिवस 2 महिने राहिले लग्नाला झालं बघा उद्या दिवस झालं तिथे जीवरवाडी 4-5 दिवस राहिले बारामती आली इथंच तुम्हीच म्हणता लगीन झालंय का काय केलं घर जावाय केलं नाही म्हणाले बाप्पा तर काय गप्पच आहे बाबा बरं ह्या पोरांना काय कर ताय ह्याला एक मोठी रगदी समजायला एक आतली शंभू तर काय पांघरून घेऊन जो आपल्या ह्याला काळजी होय तेव्हा ते मंडप फिंडप तर माझं सांगतो असा पाऊस भरपूर झालेला आहे खाली बघू शकता पाणी शंभूचे मित्र वर गेले ते स्लॅपवर झोपायला अचानक असा पाऊस आला गाड्या इकडे आहेत बघा आपली बघा इथं एक गाडी इथं एक गाडी तिथे एक गाडी तिकडं एक गाडी तिथे एक अशा गाड्या आहेत कशाला अगं ते तसलं डांबरीन चाललो ना गाडी घेऊन तिला स्पीड ब्रेक येतात का ना तसल्यानं गेलं तर मनाने तासभर हसते ती मागच्या माग हसती आणि तिचं ती नीट होती बिगवून आले की मी नाही लक्ष देत परिपाठ झालंय ती तसलं आलं की हसती डिवायडर आलं की हसती काय करावं आता सांग बरं हसती ती आता मी काय करू त्याला हसतं कुत्र कुठं आलं र काल तोंड करून कुठं ना का गावला का अगं ती डिवायडर आलं की त्यानं गेलं की ती हसती तिचं तीच हसते 5 मिनिटांनी गप बसते परत डिवायडर आला की आपण समजायचं आता ही येड्यात नाही काय माहित कस काय हसती काय होतं तिला काय की कुठे गेली बघितलंय हो का की कुठे गेली ती काय करते या बरं असो चला आता समधी झोपले ती तर आता झोपतो आम्ही आराम करू सकाळ गाडी यायची निघायचंय चला मित्रांनो